नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तलाठी भरती तसेच एम-पी-एस-सी ग्रुप सी या परीक्षांची तयारी करत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण एक क्विज सिरीज चालू केलेली आहे. विज्ञान या विषयावर आधारित. यामध्ये वनस्पतीतील पोषण हा आजचा घटक आहे आणि त्यावर आधारित 50 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच या 50 प्रश्नांमध्ये काही प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा देखील म्हणजे आयोगाने जे प्रश्न मागील काही परीक्षांमध्ये विचारलेले आहेत, तर त्यांचा देखील या ठिकाणी आपण समावेश केलेला आहे. तर व्यवस्थित व्हिडिओ पहा आणि रिव्हिजन करा. ठीक आहे मित्रांनो, सुरू करूयात मग. आजचा पहिला प्रश्न आहे, प्रकाश संश्लेषण म्हणजे फोटोसिंथेसिस या क्रियेत सौर ऊर्जेचे रूपांतर कोणत्या ऊर्जेत होते? प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये सौर ऊर्जेचे रूपांतर होते रासायनिक ऊर्जेमध्ये. ओके. प्रश्न दुसरा आहे, प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत खालीलपैकी कोणत्या वनस्पती C4 या प्रकारात येतात? C4 पद्धत ही एक प्रकाश संश्लेषणाची एक थोडीशी वेगळी अशी पद्धत आहे. त्यामध्ये ऊस हे त्याचं उदाहरण आहे. C4 प्रकाश संश्लेषण प्रक्रिया ऊस या वनस्पतीमध्ये आढळते. वनस्पतीमध्ये खालीलपैकी कोणते विकर म्हणजे एन्झाईम सर्वात जास्त प्रमाणात आढळते? तर त्या एन्झाईमचं नाव आहे RUBP कार्बोक्सिलेज. त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये रुबिस्को असं एन्झाईम म्हटलं जातं, जे वनस्पतीमध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळते. प्रकाश संश्लेषणाची क्रिया हिरव्या वनस्पतीमधील कोणत्या भागात घडून येते? अतिशय बेसिक असा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पाने, हिरवी खोडे आणि थोड्या प्रमाणात फुलांमध्ये. असं का आहे बरं? कारण प्रकाश संश्लेषण ही क्रिया हरितलवके या पिगमेंटद्वारे म्हणजे क्लोरोफिल या पिगमेंटद्वारे होते. म्हणजे ज्या ठिकाणी हे पिगमेंट प्रेझेंट असतं त्या ठिकाणी प्रकाश संश्लेषण क्रिया होते. मग पानांमध्ये तर मुख्यत्वे करून प्रकाश संश्लेषण होतच, पण काही वनस्पतींची खोडे देखील हिरवे असतात, त्या ठिकाणी देखील प्रकाश संश्लेषण होतं. आणि थोड्या प्रमाणात फुलांमध्ये असं का म्हटलं आहे, तर फुलांमध्ये देखील प्रकाश संश्लेषण करण्यासाठी लागणारं जे पिगमेंट आहे क्लोरोफिल, याचा काही अंश देखील त्यामध्ये असतो. ठीक आहे. जर फुलांचे काही पार्ट्स बघितले आपण, जर कॅलिक्स हा जर पार्ट पाहिला तर तो हिरवा असतो, तर तो फुलांचा भाग आहे, म्हणून त्या ठिकाणी देखील प्रकाश संश्लेषण घडत असतं. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पाने, हिरवी खोडे आणि थोड्या प्रमाणात फुलांमध्ये प्रकाश संश्लेषण घडत असते, हे लक्षात घ्या. क्लोरोफिल मध्ये असणारा धातुक घटक म्हणजे मेटल कंपोनंट कोणता? कशामध्ये? क्लोरोफिल मध्ये. तर तो आहे मॅग्नेशियम. क्लोरोफिल मध्ये असणारा धातुक घटक आहे मॅग्नेशियम. अमरवेल ही खालीलपैकी कोणत्या प्रकारची वनस्पती आहे? तर अमरवेल म्हणजे खोडावर वाढणारी परजीवी वनस्पती आहे. बहुतेक करून आंब्याच्या झाडावर ही वनस्पती आढळते. ही वनस्पती परजीवी का म्हटलं आहे? कारण ही वनस्पती स्वतःचं अन्न तयार करत नाही, म्हणजे प्रकाश संश्लेषण करत नाही, तर दुसऱ्या वनस्पतीच्या खोडांमधून अन्न शोषून घेतात आणि म्हणून या वनस्पतींना परजीवी वनस्पती म्हणतात. ठीक आहे. आणि अमरवेल हे त्याचं चांगलं उदाहरण आहे. पलाश म्हणजे पोटॅशियम हे महत्वाचे पोषक द्रव्य वनस्पतींच्या वाढीसाठी खालीलपैकी कोणते कार्य करते? तर पलाश वनस्पतींच्या पोषक द्रव्यांमध्ये त्याचं कार्य आहे पाणी व क्षारांचे शोषण वाढवते, सेंद्रिय ऍसिडच्या चयापचयात भाग घेते, अनेक संप्रेरकांना कार्यान्वित करते. अशा प्रकारचे कार्य पलाश या पोषक द्रव्याची वनस्पतीमध्ये आहेत. वनस्पतींच्या शेंगाधारी कुळातील मुळांच्या गाठीमध्ये कोणते रंगद्रव्य असते ज्यामुळे नत्राचे स्थिरीकरण होते? तर ते असतं लेग हिमोग्लोबिन.
वनस्पती ज्या शेंगाधारी वनस्पती आहे त्याला लेग्युमिनस प्लांट असं म्हणतात आणि त्यांच्या मुळांच्या गाठीमध्ये रायझोबियम नावाचं जीवाणू याची वाढ होते. ठीक आहे. तर तिथे असणारं रंगद्रव्य जे आहे त्याचं नाव आहे लेग हिमोग्लोबिन. वनस्पतीच्या शरीराच्या बांधणीसाठी कोणते घटक आवश्यक आहेत? तर कार्बन, हायड्रोजन आणि प्राणवायू हे घटक वनस्पतींच्या बांधणीसाठी आवश्यक आहेत. वनस्पतींच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक भूमिका प्रदान करणारे अन्नद्रव्य कोणते? तर नायट्रोजन हे वनस्पतींच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक भूमिका प्रदान करणारे अन्नद्रव्य आहे. काही झाडांमध्ये तांब्याच्या कमतरतेमुळे म्हणजे कॉपरच्या कमतरतेमुळे सालीवर फोड येतात आणि त्यातून डिंक बाहेर येतो. या रोगाला काय म्हणतात? म्हणजे थोडक्यात कॉपर म्हणजे तांब्याच्या कमतरतेमुळे जो वनस्पतींना रोग होतो त्याचं नाव काय आहे? तर त्याचं नाव आहे डायबॅक. ठीक आहे, डायबॅक. पोषक द्रव्य आणि त्याच्या कमतरतेमुळे होणारे आजार यावर प्रश्न बनतो. हे सूक्ष्मजीव एकदल वनस्पतीमध्ये असहजीवी नत्र स्थिरीकरणास उपयुक्त आहेत. प्रश्न जरा वेगळा आहे. कोणते सूक्ष्मजीव एकदल वनस्पतीमध्ये, द्विदल नाही म्हटलं किंवा शेंगा येणाऱ्या वनस्पती नाही म्हटलं, तर एकदल वनस्पतीमध्ये असहजीवी, सहजीवी नत्र स्थिरीकरण ते वेगळे आणि हे असहजीवी नत्र स्थिरीकरणास उपयुक्त आहे. तर त्याचं उदाहरण आहे ॲझेटोबॅक्टर. कोणते निळे हिरवे शेवाळ वातावरणातील नत्र वायूचे स्थिरीकरण करते व भातशेतीची सुपीकता वाढवते? कोणते निळे हिरवे म्हणजे ब्ल्यू ग्रीन अल्गी वातावरणातील नत्रवायूचे स्थिरीकरण करते आणि भातशेतीची सुपीकता वाढवते? तर त्याचं नाव आहे नॅस्टॉक. नॅस्टॉक हे शेवाळ भातशेतीमध्ये उपयुक्त ठरते. टिंबटिंब आणि टिंबटिंब यांना हवेतील नत्र स्थिरीकरणाची शक्ती आहे आणि त्यामुळे त्यांच्या दलदलीत भातशेतीमध्ये जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी उपयोग करतात. नॅस्टॉक आणि ॲनाबेना. ठीक आहे, ही नावं लक्षात ठेवा. अल्गी आहे त्या. खालीलपैकी मॅक्रोन्यूट्रियंट कोणते आहे? न्यूट्रियंटचे दोन प्रकार आहेत, मॅक्रोन्यूट्रियंट आणि मायक्रोन्यूट्रियंट. तर त्यामधला मॅक्रोन्यूट्रियंट कोणता आहे? तर मॅग्नेशियम हा मॅक्रोन्यूट्रियंट आहे आणि बाकीचे जे आहेत तर ते मायक्रोन्यूट्रियंट आहे. नायट्रोजन स्थिरीकरणामध्ये म्हणजे नायट्रोजन फिक्सेशन मध्ये मूलभूत गरजेचे घटक कोणते? तर खालीलपैकी कशास एन्झाईम्सचा कोफॅक्टर असे म्हणता येईल? एन्झाईम्सचा कोफॅक्टर. तर लोह याला एन्झाईमचा कोफॅक्टर असे म्हणता येईल. पानांवरील केवडा रोग कोणत्या खनिज द्रव्याच्या अभावामुळे होतो? तर तो होतो लोह या खनिज द्रव्याच्या अभावामुळे. वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्यांची अत्यंत आवश्यकता असते? तर ते अन्नद्रव्यांची संख्या 16 ही लक्षात ठेवायची. ड्रोसेरा वनस्पती ही वनस्पतीच्या कोणत्या वर्गामध्ये येते? तर ती येते कीटक भक्षक वनस्पती म्हणजे कीटकांना खाणारी वनस्पती आहे ड्रोसेरा. टिंबटिंब या जीवाणूचा जैविक खत म्हणून वापर करतात, तर रायझोबियम या जीवाणूचा जैविक खत म्हणून वापर करतात. खालीलपैकी कोणते मूलद्रव्य हे सूक्ष्म पोषक द्रव्य म्हणजे मायक्रोन्यूट्रियंट आहे? तर जस्त हे मायक्रोन्यूट्रियंट आहे. फॉस्फरस, नत्र आणि गंधक हे मॅक्रोन्यूट्रियंट आहे. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत प्रकाशाचा कोणता रंग सर्वाधिक प्रभावी ठरतो? तर प्रकाशाचा लाल रंग हा सर्वाधिक प्रभावी ठरतो. मर्यादित घटकांचा नियम म्हणजे लॉ ऑफ लिमिटेशन फॅक्टर्स कोणी मांडला? तर ब्लॅकमन या शास्त्रज्ञांनी
लॉ ऑफ लिमिटिंग फॅक्टर्स मर्यादित घटकांचा नियम मांडला. प्रकाश संश्लेषणातील अंधार प्रक्रिया म्हणजे डार्क फेज खालीलपैकी कुठे घडून येते? तर ती स्टोमाटा या ठिकाणी, पानांमध्ये असणाऱ्या स्ट्रोमा या ठिकाणी घडून येते. C3 चक्रातील पहिले स्थिर उत्पादन म्हणजे फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट कोणते आहे? C3 चक्रातील तर 3 फॉस्फोग्लिसरिक ऍसिड हे C3 चक्रातील पहिले स्थिर उत्पादन आहे. 3 PGA फॉस्फोग्लिसरिक ऍसिड. C4 चक्रातील कोणत्या शास्त्रज्ञांच्या नावावरून ओळखले जाते? C4 चक्राला कोणत्या शास्त्रज्ञाच्या नावावरून ओळखले जाते? तर हॅच अँड स्लॅक या 2 शास्त्रज्ञांच्या नावावरून C4 चक्राला ओळखले जाते. कोरड्या किंवा वाळवंटी परिस्थितीत आढळणाऱ्या वनस्पती कोणत्या मार्गाने प्रकाश संश्लेषण करतात? C3, C4 तर CAM पाथवे या मार्गाने कोरड्या व वाळवंटी परिस्थितीत आढळणाऱ्या वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषण CAM पाथवे या मार्गाने प्रकाश संश्लेषण होते. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत उप उत्पादन म्हणजे बाय प्रोडक्ट म्हणून कोणता वायू मुक्त होतो? तर ऑक्सिजन होतो. लॉ ऑफ लिमिटिंग फॅक्टर्स कशावर अवलंबून असतो? तर सर्वात कमी असलेल्या घटकावर लॉ ऑफ लिमिटिंग फॅक्टर्स अवलंबून असतो. खालीलपैकी मृतोपजीवी म्हणजे सॅप्रोट्रॉफिक वनस्पतीचे उदाहरण कोणते? सॅप्रोट्रॉफिक म्हणजे मृत जीवांवर किंवा त्यांच्या अवशेषांवर जगणारी वनस्पती कोणती? तर ते उदाहरण आहे मायकोरिझी कवक. मायकोरिझी कवक म्हणजे फंजा आहे ते. लायकेन हे शैवाल आणि टिंबटिंब यांचे सहजीवी उदाहरण आहे. तर कवक आणि शैवाल यांचं सहजीवी उदाहरण म्हणजे लायकेन. वनस्पतींमध्ये पेशी विभाजनासाठी आणि पेशीभित्तिकेच्या निर्मितीसाठी कोणते मूलद्रव्य लागते? पेशी विभाजनासाठी आणि पेशीभित्तिकेच्या निर्मितीसाठी लागते कॅल्शियम. गंधक हे कोणत्या अमिनो आम्लांचा घटक आहे? गंधक हे सिस्टीन आणि मिथ्योनाइन या 2 अमिनो आम्लांचा घटक आहे. सल्फर. वाटाणा पिकातील मार्श स्पॉट हा रोग कोणत्या कमतरतेमुळे होतो? मॅंगनीजच्या कमतरतेमुळे मार्श स्पॉट हा रोग होतो. फ्लॉवर मधील व्हिप्टेल हा रोग कोणत्या मूलद्रव्यांच्या अभावामुळे होतो? तर तो होतो मॉलिब्डेनम या मूलद्रव्यांच्या अभावामुळे. जनुकीय सुधारित म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड गोल्डन राईस मध्ये कोणत्या जीवनसत्वाचे प्रमाण अधिक असते? जीवनसत्व अ याचे प्रमाण गोल्डन राईस मध्ये जास्त असते. भारतात 1965च्या सुमारास अन्नधान्य उत्पादनात वाढ करण्यासाठी झालेली क्रांती म्हणजे हरित क्रांती. 1965. भारतात हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हटलं जातं? तर डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांना हरित क्रांतीचे जनक म्हटलं जातं. धवल क्रांती म्हणजे व्हाईट रिव्होल्यूशन कशाच्या उत्पादनाशी संबंधित आहे? ऑब्व्हियसली दूध याच्या उत्पादनाशी संबंधित आहे व्हाईट रिव्होल्यूशन. बाजरी या पिकावर आढळणारा प्रमुख रोग कोणता? तर अर्गट हे रोगाचं नाव लक्षात ठेवा. बाजरीवर पडणारा प्रमुख रोग. केळींमध्ये बंची टॉप हा रोग कशामुळे होतो? तर हा रोग होतो विषाणूंमुळे. केळी पिकांवर बंची टॉप हा रोग होतो विषाणूंमुळे. कॅलिफोर्नियामध्ये संत्र्याच्या बागेतील खवली कीड नियंत्रित करण्यासाठी कोणत्या कीटकाचा वापर केला जातो? तर सोनकिडा किंवा लेडीबर्ड बिटल असं त्या कीटकाचं नाव आहे. म्हणजे कीटक वापरला जातो दुसरी कीड नियंत्रित करण्यासाठी. प्रकाश संश्लेषणासाठी पाण्याचे प्रकाशकीय अपघटन म्हणजे फोटोलिसिस होण्यास कोणते आयन मदत करतात? तर मॅंगनीज, कॅल्शियम आणि क्लोरीन हे आयन
फोटोलिसिस ऑफ वॉटर यासाठी मदत करतात. पेप कार्बॉक्झिलेज हे एन्झाईम प्रामुख्याने कोणत्या वनस्पतीमध्ये CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड स्थिरीकरणासाठी वापरले जाते? तर C4 वनस्पतीमध्ये ते होतं. वनस्पतीमध्ये रंध्रे म्हणजे स्टोमाटा उघडणे आणि मिटणे यासाठी कोणते मूलद्रव्य कारणीभूत असते? लक्षात घ्या, महत्वाचा प्रश्न आहे. स्टोमॅटोची उघडझाप करण्यासाठी मूलद्रव्य आवश्यक असतं पोटॅशियम. खैरा रोग कोणत्या पिकात जस्ताच्या म्हणजे झिंकच्या कमतरतेमुळे होतो? तर तो होतो भात म्हणजे राईस या पिकावर होतो खैरा रोग आणि झिंकच्या कमतरतेमुळे. बटाट्याच्या ॲम्पल बटाट्याच्या ॲम्प्लोरा बटाट्याचा ॲम्प्लोरा हा वाण कशाचे उदाहरण आहे? तर जनुकीय सुधारित वाण जेनेटिकली मॉडिफाईड जो जनुकीय सुधारित वाण जो आहे त्याचं उदाहरण ॲम्प्लोरा. बटाट्याचं जनुकीय सुधारित जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट ऑफ पोटॅटो इज ॲम्प्लोरा. सूर्यप्रकाशाची तीव्रता वाढल्यास प्रकाश संश्लेषणाच्या दरात काय परिणाम होतो? तर तो दर वाढतो. ॲझेटोबॅक्टर हा जीवाणू कोणत्या प्रकारच्या वनस्पतीमध्ये नत्र स्थिरीकरणासाठी उपयुक्त आहे? तर एकदल वनस्पतीमध्ये ॲझेटोबॅक्टर हा जीवाणू नत्र स्थिरीकरणासाठी उपयोगी असतो. तर या ठिकाणी वनस्पतीचे पोषण या घटकावर आपण 50 महत्वाचे प्रश्न पाहिले आहेत. या प्रश्नांचा सराव करा. 2 वेळा 3 वेळा व्हिडिओ पहा, ऐका. तुमचा सराव होऊन जाईल. ठीक आहे, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन घटक घेऊन. धन्यवाद.